आदित्य ठाकरे आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, अधिवेशनात पोहोचलेला आहात, उद्याचा मोर्चा नेमकी तयारी कशी? तयारी जोरात आहे. अर्थात विषय महत्वाचा आहे, पण आज अजून एक घटना घडलेली आहे ती म्हणजे हायकोर्टाने पुणे आणि चंद्रपूर इथे निवडणूक घ्यायला सांगितलेली आहे. आपल्याला आठवत असेल वर्ष निवडणूक घ्यायला महाराष्ट्रात घाबरत आहेत, निवडणुका होत नाहीत, मग महानगरपालिकेचे असो लोकसभेचे असो, आणि लोकशाही पूर्ण मारून टाकलेली आहे. आम्ही लढत आहोत ती लोकशाही पुन्हा एकदा जिवंत करण्यासाठी. नक्कीच. सगळ्यात महत्वाचं म्हणजे 6 महिन्यात या निवडणुका व्हावा असं सुद्धा सांगितलं होतं. सरकार घाबरतंय का? नक्की. सेनेटची निवडणुका घ्यायला तयार नाहीयेत, मग कसलं सरकार आहे? आज 2 आमदारांनी एकमेकांना शिवीगाळ केली, राजेश टोपे आणि बबनराव लोणीकर यांची व्हिडिओ क्लिप, ऑडिओ क्लिप पण व्हायरल होती. नाही, मी त्याच्यात जाणार नाही. महत्वाची गोष्ट हीच आहे, मला वाटतं हे महत्वाचे विषय आपले निवडणुकीचे आहेत. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतोय या ठिकाणी आदित्य ठाकरे यांनी आपली बाजू मांडलेली आहे आणि मोर्चाची पूर्ण तयारी झालेली आहे असं सुद्धा ते म्हणतात. कॅमेरा पर्सन खंडूसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.